विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 7वा, 8वा, 9वा, 10वा आणि 12वीच्या इंग्रजी विषयाशी संबंधित विविध व्हिडिओंसाठी मॉरल इंग्लिश गुरु या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि जर तुम्हाला सिटीवर गायलेली गाणी ऐकायला आवडत असतील तर व्हिसल अँड सिंग या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। So friends, in this video we are going to learn icebreakers activity from 12th English lesson 3.4 statement of purpose। चला तर पाहूया icebreakers activity। पहिली ॲक्टिव्हिटी आहे मॅच द प्रोफेशन्स विथ द डिझायर्ड क्वालिटीज। डाव्या साईडला आपल्याला प्रोफेशनची नावे दिलेली आहे आणि उजव्या साईडला त्यांच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या ज्या काही क्वालिटीज आहे, जसं पहिलं आहे बिझनेसमन। तर बिझनेसमन बनण्यासाठी आपल्याला कुठल्या क्वालिटीजची गरज आहे, त्याचप्रमाणे आर्टिस्ट बनण्यासाठी म्हणजे एखादा कलाकार बनण्यासाठी, ॲडव्होकेट म्हणजे वकील बनण्यासाठी, पोलीस बनायचं असेल किंवा सायंटिस्ट म्हणजे वैज्ञानिक बनायचं असेल तर तुम्हाला कुठल्या क्वालिटीजची तुमच्यामध्ये असणं आवश्यक आहे, कोणत्या क्वालिटीज आपल्यामध्ये असल्या पाहिजे, तर ते आपल्याला मॅच करायचे आहे। बघा आता मॅचिंग। पहिला आहे बिझनेसमन। तुम्हाला जर बिझनेसमन बनायचं असेल तर सी, तुम्हाला कन्व्हिन्सिंग असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला लोकांना पटवून देता आलं पाहिजे, तुमच्यामध्ये सेलिंगची कॅपॅसिटी असली पाहिजे आणि रिस्क टेकिंगची सुद्धा तुमच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे, कारण जर आपण रिस्क घेतली तरच आपला बिझनेस वाढू शकतो। दुसरं आहे तुम्हाला आर्टिस्ट बनायचं असेल तर याची मॅचिंग होईल डी। तुम्हाला इमॅजिनेटिव्ह असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये कल्पनाशक्ती असली पाहिजे वेगळ्या पद्धतीची, तुम्ही क्रिएटिव्ह असले पाहिजे, काहीतरी नवनिर्मितीची क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे, थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स म्हणजे इतरांपेक्षा थोडं वेगळ्या पद्धतीने थिंकिंग करण्याची कॅपॅसिटी तुमच्यामध्ये असावी। आता तुम्हाला ॲडव्होकेट बनायचं आहे तर तुमच्यामध्ये क्वालिटीज असल्या पाहिजे ई, लॉजिकल रिझनिंग। तुम्हाला लॉजिकल रिझनिंग करता आलं पाहिजे, तर्क लावता आला पाहिजे, तुमच्याकडे ओरेटरीचं स्किल असलं पाहिजे, म्हणजे वक्तृत्व शैली तुमची चांगली असली पाहिजे आणि क्रिटिकल थिंकिंग तुम्ही केलं पाहिजे, तरच तुम्ही एक चांगला ॲडव्होकेट बनू शकता। आता पोलीस बनायचं आहे तर तुमच्याकडे क्वालिटीज असल्या पाहिजे बी, तुम्ही अलर्ट असले पाहिजे, सावध, इन्व्हेस्टिगेटिव्ह, तुम्हाला इन्व्हेस्टिगेशन करता आलं पाहिजे, लव फॉर फिजिकल ॲक्टिव्हिटी आणि ज्या काही फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहे, कसरत आहे, व्यायाम आहे, शरीरासंबंधीच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहे व्यायामाशी संबंधित, त्या तुम्हाला आवडल्या पाहिजे। जर तुम्हाला त्याचीच आवड नसेल तर तुम्ही पोलीस बनू शकणार नाही। पाचवा आहे सायंटिस्ट। आता तुम्हाला वैज्ञानिक बनायचं असेल तर तुम्हाला खूप वाचन करावं लागणार आहे, त्यासोबतच तुम्हाला एक्सपेरिमेंटिंग करण्याची सुद्धा आवड असली पाहिजे, वेगवेगळे प्रयोग तुम्ही करत असले पाहिजे आणि रिसर्चिंग आणि वेगवेगळं संशोधन करण्याची वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे। तर हे झालं मॅचिंग प्रोफेशन आणि डिझायर्ड क्वालिटीज। त्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, या ठिकाणी एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर करिअर गोल। तुमचं करिअर गोल काय आहे, म्हणजे तुम्हाला काय बनायचं आहे। तर या ठिकाणी आपण काही पण आपलं जे काही गोल असेल ते आपण या ठिकाणी टाकू शकतो। माय करिअर गोल इज टू बी अ डॉक्टर। आता माझं करिअर गोल आहे, मला डॉक्टर बनायचं आहे। आता डॉक्टर बनायचं असल्यानंतर तुम्हाला डॉक्टर बनण्यासाठी ज्या काही तुमच्या पूर्वशर्ती असतील किंवा ज्या काही गोष्टींची तुम्हाला गरज असेल तर त्या तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील। पाहूया पुढचा प्रश्न, व्हिच ऑफ युअर क्वालिटीज वुड हेल्प यू इन अचिव्हिंग युअर करिअर गोल। तुम्हाला तुमचं करिअर गोल अचीव करायचं आहे तर तुमच्यामध्ये कोणत्या क्वालिटीज असल्या पाहिजे। पाहूया एक एक क्वालिटी। माय करिअर गोल, मला माझं गोल अचीव करायचं आहे, माझ्यामध्ये पहिली क्वालिटी असली पाहिजे पर्सनल डिसिप्लिन, म्हणजे मी व्यक्तिशः फारच डिसिप्लिन व्यक्ती असलो पाहिजे, मला स्वयंशिस्त असली पाहिजे जेणेकरून मी ते गोल अचीव करेन। आता मला डॉक्टर बनायचं असल्यामुळे माझ्यामध्ये मेडिसिनल व्ह्यू असला पाहिजे, म्हणजे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित माझा एक चांगला दृष्टिकोन असला पाहिजे। इंटरेस्ट इन ह्युमन सर्व्हिस, मला मानवाची सेवा करायची आहे त्यामुळे मला त्यामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे। पॉझिटिव्ह आउटलुक, मला माझ्या व्यवसायाशी निगडीत एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन असला पाहिजे की मला हा व्यवसाय करायचा आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, तर त्या संदर्भात काही पॉझिटिव्ह गोष्टी असतात, काही निगेटिव्ह पण असतात, परंतु आपल्याला निगेटिव्ह सोडून पॉझिटिव्ह गोष्टीचा एक आपला दृष्टिकोन असला पाहिजे। बिलीफ इन हिमसेल्फ, स्वतःवर विश्वास असला पाहिजे की मी हे करू शकतो। हेल्दी फिजिक, म्हणजे आपली शरीरयष्टी अत्यंत हेल्दी असली पाहिजे, नाहीतर आपल्याला डॉक्टर बनायचं आहे आणि आपणच सतत आजारी जर असू तर आपण डॉक्टर बनू शकणार नाही। म्हणजे डॉक्टर बनण्यापूर्वी सुद्धा आणि डॉक्टर बनल्यानंतर सुद्धा आपल्याला आपलं हेल्दी फिजिक ठेवावं लागेल।
पर्सिवरन्स म्हणजे आपल्याला चिकाटी ठेवावी लागेल, जिद्द असली पाहिजे. आपण जे काही आपल्याला गोल अचीव करायचं आहे ते मी अचीव करणारच, यासाठी आपल्यामध्ये पर्सिवरन्स म्हणजे जिद्द, चिकाटी असली पाहिजे. ब्रॉडन ग्लोबल व्ह्यू, आपला जो व्ह्यू आहे तो फार ग्लोबल असला पाहिजे आणि फार विस्तृत असला पाहिजे. कारण आपल्याला डॉक्टर बनायचं आहे आणि डॉक्टर म्हणजे एक फार मोठी व्यक्ती असल्यामुळे संपूर्ण जगाचं, मेडिसिनच्या क्षेत्राचं संपूर्ण नॉलेज, ह्युमॅनिटीचं नॉलेज, वेगवेगळ्या औषधींचं नॉलेज, तर एकंदरच काय तर आपला जो व्ह्यू आहे तो ग्लोबल असला पाहिजे आणि फार विस्तृत असला पाहिजे, ब्रॉडन असला पाहिजे. त्यानंतर शेवटची ॲक्टिव्हिटी आहे लिस्ट द ऑब्स्टॅकल्स विच माइट हॅम्पर इन अचिव्हिंग युअर गोल्स इन लाईफ. वन इज डन फॉर यू. तुम्हाला तुमचं गोल अचीव करण्यामध्ये काही अडथळे निर्माण होऊ शकतात, काही गोष्टी तुमच्यासाठी ऑब्स्टॅकल्स राहू शकतात. या ठिकाणी पहिली गोष्ट दिलेली आहे, ऑब्स्टॅकल्स म्हणजे अडथळे. पहिली गोष्ट दिलेली आहे लॅक ऑफ प्रॉपर गायडन्स, म्हणजे तुम्हाला प्रॉपर गायडन्स जर मिळालं नाही तर कदाचित तुम्ही ते गोल अचीव करू शकणार नाही. त्यानंतर दुसरं बघा, डायलेम्मा फ्रॉम विदिन फॉर चूजिंग अ करिअर. जर तुमच्यामध्येच जर डायलेम्मा असेल, तुमची मनस्थिती द्विधा मनस्थिती असेल की मी हे करू की ते करू, म्हणजे करिअर चूज करताना, तर होऊ शकते की अशा वेळेला जर चुकीचं करिअर निवडलं गेलं तर भविष्यामध्ये तुम्ही तुमचं गोल अचीव करू शकणार नाही. म्हणजे डायलेम्मा हा नसला पाहिजे. तुम्हाला परफेक्ट माहीत असलं पाहिजे की मला हेच करिअर चूज करायचं आहे. त्यानंतर लॅक ऑफ नॉलेज अबाउट अ करिअर प्रॉस्पेक्ट्स, म्हणजे जे काही तुम्ही करिअर निवडलेलं आहे त्या संदर्भात तुम्हाला परिपूर्ण नॉलेजसुद्धा असलं पाहिजे. जर तुमच्याकडे लॅक ऑफ नॉलेज असेल, म्हणजे नॉलेजचा अभाव असेल, तर गोल अचीव होणार नाही. आणि शेवटचं केअरलेसनेस अँड निग्लिजन्स अबाउट पेशंट. आता तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे, त्यामुळे तुम्हाला पेशंटची काळजी घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये केअरलेसनेस म्हणजे निष्काळजीपणा दाखविला किंवा निग्लिजन्स, दुर्लक्ष केलं पेशंटच्या संदर्भात, तर होऊ शकतं भविष्यामध्ये तुमचा व्यवसाय हा डाऊन होईल आणि तुम्हाला जे काही बनायचं आहे किंवा बनल्यानंतर सुद्धा तुम्ही प्रॉपरली तुमचं गोल अचीव करू शकणार नाही. तर अशा प्रकारे हे ऑब्स्टॅकल्स तुमच्या मार्गामध्ये येऊ शकतात. So thanks a lot for watching Moral English Group for classes 7th, 8th, 9th, 10th and 12th. Thank you.